नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत मोठी खुशखबर आली आहे। ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आली आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे। तुम्ही जर नमो शेतकरी योजनेची आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता याबाबत स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे। त्याचप्रमाणे नमो शेतकरी तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे याची सुद्धा तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आता पीएमचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे मिळून 4000 रुपये देशातील तब्बल 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार असल्याची मोठी माहिती स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, राज्याची सर्वात महत्त्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा 12वा हप्ता हा पात्र असलेल्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असून या योजनेचे 1500 रुपये हे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना सुद्धा नमोचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या हप्त्याबद्दल कोणती तारीख जाहीर करण्यात आली आहे, कधीपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, त्याचप्रमाणे नमो आणि पीएम किसान योजनेचे पैसे एकत्र मिळणार आहेत का, याबद्दल सर्व संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात, पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी। तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप महत्त्वाची बातमी दिली आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे। आता लवकरच शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे, हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। कारण आता नमो शेतकरी योजनेबाबत आणि पीएम किसान योजनेबाबत स्वतः नरेंद्र मोदी यांनी काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवले आहे। आता फक्त काही ठराविक शेतकऱ्यांनाच पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे। मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की कोणत्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र ठरवण्यात आले आहे। कारण की मित्रांनो, शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील फक्त 12 जिल्ह्याच या ठिकाणी पात्र ठरवण्यात आले आहेत। त्यामुळे कोणते शेतकरी पात्र असणार आणि कोणते शेतकरी अपात्र असणार हे लक्षपूर्वक या ठिकाणी जाणून घ्या। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती। परंतु काही ठराविक शेतकरी यामध्ये या योजनेचा डबल फायदा घेत असताना शासनाला आढळून आले आहे। काही शेतकऱ्यांनी या योजनेचा गैरवापर केल्यामुळे या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यास उशीर झाला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना यासाठी सरकारकडून अजून कोणत्या अटी या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत। तुम्हाला ही नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर सरकारने सांगितलेली कोणती महत्त्वाची कामे आता तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहेत हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर सरकारकडून जे काही ग्रामीण भागातील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत, सरकारकडून जी काही पडताळणी करण्यात आली होती त्या पडताळणीमध्ये जे जिल्हे योग्य ठरले आहेत त्याच जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे पाठवले जाणार आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। ते 12 जिल्हे नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत। या 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत बँक खात्यामध्ये पैसे आता मिळणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मागील 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2024ला जमा करण्यात आलेला आहे आणि आता शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। 4 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर 20व्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात येत असते। 4 महिन्याच्या नंतर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतो, परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाही। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडून आवाज सुद्धा उठवण्यात येत आहे। त्याचबरोबर सरकारला प्रश्न देखील विचारले जात आहेत। त्यामुळे कालच पत्रकार परिषद पार पडली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रश्न विचारण्यात आले आहेत। त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या योजनेचे पैसे कोणत्या तारखेला देणार आहोत याची सुद्धा माहिती दिली आहे। नेमकं कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता या योजनेचे पैसे जमा
होणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल पार पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या तारखेला हे पैसे जमा करणार आहे हे सुद्धा सांगितलं आहे। त्याचबरोबर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये या योजनेचं वाटप होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। मित्रांनो, आता ही अमाऊंट डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे, कारण आता सरकारने 12 जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर केली आहे। मित्रांनो, आता त्या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर शेतकऱ्यांना लक्षपूर्वक ऐका की सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम पूर्ण केलेल्या या जिल्ह्यामध्येच या योजनेचे वाटप हे सुरू झाले आहे। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली सर्व महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत। त्यामुळे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारमार्फत सर्वात पहिल्यांदा नमोचे आणि PM किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे सोडण्यात आले आहेत। तर चला या ठिकाणी पाहून घेऊयात कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत। शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा होणार आहेत। धाराशिव जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याला लिंक आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तुम्ही जर शेतकरी असाल आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याही खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी मिळाली आहे। अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेमध्ये करण्यात आलेला आहे। ज्या जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे त्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर या जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता योजनेचा लाभ हा मिळणार आहे। मित्रांनो, बारामती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट DBT मार्फत शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। नाशिकमधील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे, कारण आता नाशिकमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत। नाशिकमधील शेतकऱ्यांना नमो आणि PMचा हप्ता मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट DBT मार्फत शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार असून नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी मिळाली आहे। यवतमाळ जिल्ह्याचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट DBT मार्फत पैसे जमा केले जाणार आहेत। परभणी जिल्ह्यातील शेतकरी देखील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। त्यामुळे परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। मित्रांनो, पालघर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत पैसे जमा केले जाणार आहेत। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता नमोचा आणि PM किसानचा हप्ता मिळणार आहे। 12 जिल्ह्यामधील शेतकरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसानचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरलेले आहेत। त्यामुळे या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता थेट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली महत्त्वाची कामे पूर्ण केली आहे। त्यामुळे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा या ठिकाणी मिळाला आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे सर्वात पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असलं पाहिजे। बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डला लिंक नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत। लक्षपूर्वक ऐका की तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक करून घ्या। शेतकऱ्यांचं खातं आधार कार्डशी लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सांगितलेले हे महत्त्वाचे काम या ठिकाणी पूर्ण केलं आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता म्हणजेच पैसे जमा होत आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणजेच तुमचा आधार कार्ड आहे। त्यामुळे सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम पूर्ण करून घ्या। सरकारकडून या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे, कारण या 12 जिल्ह्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले आहेत। त्यामुळे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। सर्वात पहिल्यांदा याच 12 जिल्ह्यामध्ये या योजनेचा हप्ता या ठिकाणी वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशी होती ही आजची बातमी। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।